वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र प्रकरण 5वे समकालीन भारत सुशासन स्वाध्याय प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. लोकपाल ही संकल्पना डॅश या देशाकडून घेण्यात आली. पर्याय फिनलँड, स्वीडन, नॉर्वे, जर्मनी. उत्तर स्वीडन. 2. माहितीचा अधिकार हा एक डॅश महत्त्वाचा पैलू आहे. पर्याय सुशासनाचा, लोकशाहीचा, विकेंद्रीकरणाचा, विकासाचा. उत्तर सुशासनाचा. ब. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती लोकायुक्त. प्रश्न क्रमांक 2 अ संकल्पना चित्र पूर्ण करा. सुशासनाची मूल्य. तर सुशासनाची मूल्य आहेत पारदर्शकता, उत्तरदायित्व, समता आणि समावेशकता, कायद्याचे राज्य, सहभागात्मक, प्रतिसादात्मक, सहमतीदर्शक, परिणामकारकता आणि कार्यक्षमता. ब. पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. 1. राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. उत्तर वरील विधान चूक आहे, कारण ते शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करतात. राज्यपालाविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना नाही. 2. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. उत्तर वरील विधान जे आहे ते बरोबर आहे, कारण सुशासनात समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता या तत्वात ही कृती समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 3 सहसंबंध स्पष्ट करा. सुशासन आणि ई प्रशासन. उत्तर सुशासन आणि ई प्रशासन यांचे संबंध घनिष्ठ आहेत. माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत नागरिकांना जलदपणे माहिती मिळते. नागरिकांच्या तक्रारीची दखल शासनाला त्वरित घ्यावी लागते आणि त्यासाठीचे निर्णय त्वरित आणि न्यायपूर्वक घ्यावे लागतात. प्रशासनात पारदर्शकता येऊन शासनाचे नागरिकांप्रती उत्तरदायित्व प्रस्थापित होते. प्रश्न क्रमांक 4 आपले मत नोंदवा. 1. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. उत्तर ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली आहे या विधानाशी मी सहमत आहे, कारण यंत्रणेद्वारे माहितीची साठवण करणे शक्य झाले. गरज असेल तेव्हा ती माहिती विनाविलंब मिळते. माहितीच्या उपलब्धतेमुळे शासकीय निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टाळता येतो. शासनाचे नागरिकांप्रती असणारे उत्तरदायित्व आणि पारदर्शक कारभार ई प्रशासनामुळे प्रस्थापित होतात. 2. ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. उत्तर ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे या विधानाशी मी सहमत आहे, कारण ई प्रशासनाच्या आधी तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी नागरिकांना तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे. ई प्रशासनामुळे स्वहस्ते माहितीची मागणी राहत असलेल्या ठिकाणाहून करता येते. शासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या तक्रारींची विनाविलंब दखल घ्यावी लागते आणि विविध निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारे ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. प्रश्न क्रमांक 5 उत्तरे लिहा. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. उत्तर शासनाने समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने
पुढील संस्थांची निर्मिती केली आहे. 1. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. भारतीय संविधानाने स्थापन केलेला हा आयोग अनुसूचित जातींसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. 2. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. भारताच्या संविधानाने स्थापन केलेला हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. 3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग काम करतो. 4. राष्ट्रीय महिला आयोग. महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सदर आयोगाची स्थापना करण्यात आली. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्याचे कार्य आयोग करतो. 5. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, बालहक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत असतो. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तरे लिहा. सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. अ. सहभागात्मक. ब. पारदर्शकता. क. प्रतिसादात्मक व ड. उत्तरदायित्व. उत्तर आहे सुशासनाची मूल्ये पुढीलप्रमाणे आहेत. अ. सहभागात्मक. लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. जनतेचे विचार आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. शासकीय निर्णय प्रक्रियेत आणि त्यांच्या कार्यवाहीत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे. ब. पारदर्शकता. पारदर्शकता या मूल्यामुळे शासकीय कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे. 2005च्या माहितीचा अधिकार कायद्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे. क. प्रतिसादात्मक. सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियामध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबतीत शासन संस्थेने त्वरित निर्णय घेणे आणि त्याद्वारा जनतेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे. ड. उत्तरदायित्व. सुशासनात जनतेप्रती उत्तरदायित्व या संकल्पनेला महत्त्व आहे. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत की बाह्य घटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही तिच्या निर्णयासाठी जबाबदार असते. ज्यांच्यावर उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते.